श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 829. आपण प्रभू रामचंद्रांच्या समवेत या प्रवर्षण पर्वतावरून या वर्षा ऋतूच्या असलेल्या विविध घटनांमधून जीवन जगण्याची वेगवेगळी सूत्र समजून घेत आहोत. बऱ्याचदा बघा, एखादा परमार्थातला ग्रंथ आम्हाला तेवढं ज्ञान प्रगट करून सांगू शकत नाही जेवढं एखादी व्यक्ती जेव्हा या सृष्टीकडे साक्षी भावाने पाहू लागते. या सृष्टीच्या साक्षीत्वामध्येच अनेक जीवनाची सूत्र आपल्याला प्राप्त होऊ शकतात आणि प्रभू रामचंद्र ती दृष्टी आम्हाला या सर्व चौपायांमधून प्रदान करत आहेत. तीच घटना ज्ञानी पुरुष कशा पद्धतीने पाहतो आणि त्या घटनांचा अर्थ आमच्या जीवनासाठी केवढा मोठा मार्गदर्शक ठरू शकतो, हेच या सर्व चिंतनाचं सार आहे. कालच्या टप्प्यामध्ये आपण या वर्षा ऋतूच्या आगमनाच्या पश्चात जेव्हा पावसाचे मोठे मोठे थेंब या पर्वतराशींना जाऊन धडकतायत आणि तरी देखील पर्वतराशी निश्चल आहेत, यावरून निंदकाची वचनं संत कशी सहन करतात, त्यांचे आघात कसे सहन करतात, याचं चिंतन बघितलं. थोड्याशा पावसाने काठांना तोडत पुढं वाहणाऱ्या नद्या हे जणू काही दुष्ट लोकांच्या हातामध्ये प्राप्त झालेल्या थोड्याशा धनाचं द्योतक आहेत. आणि पुढे जाऊन या अतिशुद्ध असलेल्या वर्षा ऋतूचं जल पृथ्वीवरी पडूपर्यंत अत्यंत शुद्ध आहे, परंतु पृथ्वीशी संयोग होताच ते गढूळ होऊन जातं. त्याप्रमाणे जीव आणि माया यांच्या संयोगाचं वर्णन आपण कालच्या टप्प्यामध्ये समजून घेतलं. आणि शेवटी गोस्वामीजींनी सज्जन व्यक्तित्व आपल्या जीवनाला कशा पद्धतीने बहारदार करतात. समिटी समिटी जल भरही तलावा, जिमी सद्गुण सज्जन पहियावा, अशा रीतीने या सर्व सद्गुणांचं माहेरघर हा सज्जन कशा पद्धतीने होतो याचं चिंतन सज्जनो आपण पाहिलं. आज या दोह्याचा उर्वरित भाग आणि पुढील चौपायांचं गायन आपण करूयात. दादूर धुनी चहु दिसा सुहाई, बेद पडही जनु बटु समुदाई, नव पल्लव भये बिटपने का, साधक मन जस मिले बिबेका, अर्क जवास पात बिनु भयऊ, जस सुराज खल उद्यम गयऊ, खोजत कतहु मिलई नहीं धूरी, करई क्रोध जिमी धर्म ही दूरी, ससी संपन्न सोह मही कैसी, उपकारी कई संपत्ति जैसी, निशितम घन खद्योत बिराजा, जनुदंभिन कर मिला समाजा, महावृष्टि चली फुटी कियारी, जिमि सुतंत्र भये बिगरही नारी, कृषि निरावही चतुर किसाना, जिमि बुध तजहि मोह मदमाना, देखियत चक्र बाक खगनाही, कलिही पाई जिमी धर्म पराही,
उशर बर्षई तृण नहीं जावा, जिमि हरिजन हिय उपजन कामा। विविध जंतु संकुल मही भ्राजा, प्रजा बाढ़ जिमि पाई सुराजा। जहाँ तह रहे पथिक थकिनाना, जिमींद्रिय गण उपजे ज्ञाना। कबहु प्रबल बहु मारुत, जहाँ तह मेघ बिलाही। जिमि कपूत के उपजे, कुल सद्धर्म नसाही। कबहु दिवस मह निबिड़तम, कबहु क प्रगट पतंग। बिनसई उपजई ज्ञान जिमि, पाई कुसंग सुसंग सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, सनातन धर्म हा शब्द आपल्याकडं नीट न समजल्यामुळं त्या शब्दाच्या आधाराने समाजामध्ये अनेक गैरसमजच आपल्याला दिसून येतात. सनातन याचा अर्थच मुळी जो काळाच्या उद्गमाच्या आधीपासून आहे, जो अत्यंत सत्य आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे, अशा या सनातन धर्माला पुरोगामी म्हणणं हे देखील अज्ञान आहे. हे केवळ आमच्या असलेल्या गैरसमजुतीमधून निर्माण झालेलं चित्र आहे. आपल्या या सर्व आध्यात्मिक ग्रंथांचा आधार हा सनातन धर्म आहे. ज्या धर्माचं प्रगटीकरण भगवंताने स्वतः वेगवेगळ्या युगांमध्ये लीला नाट्याच्या आधाराने प्रगट होऊन सामान्य जनांसाठी सांगितलं. हे सर्व सद्ग्रंथ म्हणजे जणू काही वेद आणि उपनिषदाचं प्राकृत रूप आहे. जसं एखाद्या आपण दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेलो, जिथली भाषा आपल्याला कळत नाही, तेव्हा आपल्याला दुभाषी लागतो, त्याप्रमाणे ही संत मंडळी या वेद उपनिषदांचं सार आम्हाला कळावं यासाठी प्राकृतामध्ये सद्ग्रंथ लिहून गेले. सद्ग्रंथ हेच सनातन धर्माचं खरं स्वरूप आहे. परंतु आजच्या काळामध्ये आम्ही सर्वजण विज्ञाननिष्ठ आहोत, परंतु हा विज्ञाननिष्ठ असलेला आमचा दृष्टिकोन हा मुळातच अज्ञानाचा आहे. ही खरी गंमत आहे. कारण खरं विज्ञान, खरी अनुभूती ज्या या सद्ग्रंथांच्या आधाराने आम्हाला प्राप्त होते, जी या सनातन धर्माची खरी अवस्था आहे, त्या मार्गावरती आम्ही जातच नाही हो. आम्ही त्या मार्गाचा स्वतः अनुभवच घेत नाही. आपल्याकडे अनेक लोक म्हणतात की मी आध्यात्मिक नाही, मी पारमार्थिक नाही. का नाही? कारण कोणीतरी सांगितलंय आणि त्या आधाराने मी माझं मत ठरवलंय. गुरु देखील आम्हाला सांगतो की नामस्मरण करा, ते स्वतः तुम्ही अनुभवा. श्री महाराज तर स्पष्ट म्हणतात, मी सांगतो म्हणून नामस्मरण करू नका, ग्रंथ सांगतात म्हणून देखील ऐकू नका, तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः ठरवा. आमचे सद्ग्रंथ, आमचा सनातन धर्म, आमच्या संतांची वचनं ही आम्हाला कधीही चुकीच्या मार्गाने नेणार नाहीत. आम्हाला चुकीच्या मार्गाने नेणारे हे त्या मार्गाशी अनभिज्ञ असलेले वाटाडे असतात. बघा, आपण बघतो ना, आजच्या काळामध्ये मीडिया कोर्ट म्हटलं जातं किंवा मीडिया हिपोक्रेसी म्हटलं जातं. त्या पद्धतीने एखादी गोष्ट पूर्वग्रह दूषित करून समाजामध्ये जर वारंवार सांगितली गेली की जनता त्याला सत्य मानते, जरी ती सत्यापासून विपरीत असली तरी देखील जनमानसामध्ये ती गोष्ट सत्य या रूपाने ग्राह्य धरली जाते. त्याप्रमाणे या सनातन धर्म या शब्दाचं चुकीचा अर्थ
नित्य वारंवार या समाजामध्ये बिंबवला गेला. याला ब्राह्मणांचा धर्म या अशा केवळ एका संकुचित अर्थाने सांगण्यात आला. याला कर्मकांडांच्या असलेल्या बंधनांमध्ये बांधून इतर धर्म हे कसे कर्मकांड विरहित आहेत अशा पद्धतीने त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु हा सत्याचा धर्म आहे आणि सत्य हे कदाचित जसा सूर्य हा ढगांच्या आड येतो त्याप्रमाणे काही काळ झाकलं जाऊ शकतं, परंतु सत्य हे कधीही मिटू शकत नाही. पाखंड त्यावरती काही काळ आवरण आणू शकतं, परंतु पाखंड हे त्याला मिटवू शकत नाही. त्यामुळे जरी हा कलियुग असलं, जरी हा 2020चा काळ आणि यापुढे येणारा कदाचित अधिक गढूळ काळ असला, तरी देखील या सत्याचा धर्म, या सनातन धर्माची ही ध्वजा कदाचित पाखंड रूपी गवतामुळे काही काळ ही वहिवाट झाकल्यासारखी वाटेल, परंतु ही वहिवाट मिटू शकत नाही. प्रभू रामचंद्र देखील या प्रवर्षण पर्वतावरून या पर्वत राशीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या वाटांकडे पाहतायत, ज्या वर्षा ऋतू सुरू होण्याच्या आधी स्पष्टपणे दिसत होत्या. परंतु जशी वर्षा ऋतूची ही चाहूल लागली, तिचं आगमन झालं, धरणीचं आणि जलाचा मिलाफ झाला आणि त्याबरोबर उगवलं जाणारं अकारण गवत या वहिवाटांना झाकू लागला. त्याला पाहून प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये भावना येते की लक्ष्मणा ऐक, हरित भूमी तृण संकुल समुझ परही नाही पंथ. पाखंड मताच्या प्रचारामुळे जसे सद्ग्रंथ हे लुप्त होऊन गेले, तसं पृथ्वी गवताने भरून जाऊन हिरवीगार झालीये, परंतु त्यामुळे रस्ते लक्षात येत नाहीत. किती सुंदर अर्थ आहे सज्जनो. आज या विज्ञानाने सृष्टीला बहारदार केलंय, यात काही शंका नाही. बघा, या विज्ञानाने आम्हाला काय काय दिलं. कुठेतरी दूरवर बसलेला मनुष्य क्षणामध्ये मोबाईल लावा, त्याच्याशी बोला. या इंटरनेटच्या सान्निध्यामध्ये राहून कुठलीही माहिती क्षणामध्ये गुगल करा आणि प्राप्त करा. अत्याधुनिक औषधोपचार असल्यामुळं मनुष्याचं आरोग्यमान, मनुष्याचं आयुष्यमान या सगळ्यांमध्ये वृद्धी होतीये. खऱ्या अर्थाने जीवन हे आता बहारदारच आहे. परंतु या असलेल्या सर्व बाह्य सुधारणांमध्ये सत्याचे मार्ग काय, ते मार्गच आम्ही हरवून गेलो. कशासाठी जगायचं हेच कळत नाही. अनेकदा सर्व प्रकारची संपन्नता असताना देखील मनुष्य विषण्ण का आहे, कारण मार्ग चुकलाय. त्याला समाधान हवंय आणि चुकीच्या मार्गाने तो जीवन जगत जगत समाधानापासून लांब गेलाय. मग हे समाधान देणार कोण? सज्जनो, संतांना विज्ञानाच्या विषयी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. किंबहुना संतांनी देखील त्या त्या प्रचलित युगानुसार, काळानुसार विज्ञानाचा वापर केलाच ना. बघा, समर्थांनी आपले खलिते घेऊन रामदासींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत पाठवलं. तेच जेव्हा समर्थ महाराजांच्या रूपामध्ये गोंदवल्याला आले, त्यावेळेला टेलिग्राम होते, पोस्टकार्ड होती, इनलंड होती आणि कदाचित टेलिफोन देखील येऊ घातला असेल. आणि ह्याच्याही पुढे येणाऱ्या संतांच्या काळामध्ये कदाचित आणखीन वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान साधनं उपलब्ध असतील. या प्रत्येक साधनाचा संतांनी स्वागतच केलेलं आहे. त्यांचा त्याबद्दल कधीच विरोध नाही. त्यांचा विरोध आहे की आम्ही या साधनांच्या आधाराने सत्यशोधन करण्याच्या ऐवजी असत्याला सत्य मानून बसलो आहोत. ही असलेली सृष्टीची बहारदार अवस्था ही तर अशा गवतासारखी आहे की जसं आपल्या घरामध्ये आपण शोची झाडं लावावीत, ज्यांना पाणी घालावं लागत नाही, ज्यांना कुठलंही जीवन नाही, परंतु कधी बघा टवटवीत दिसतात, कारण ती आहेत प्लास्टिकची. त्याप्रमाणे हे जीवन झालंय बघा. या प्लास्टिक मनीच्या मध्ये हा मनुष्य तसाच अडकलेला आहे की ज्यामध्ये त्याला ही संपन्नता आहे खरं त्याच्याजवळ,
परंतु या संपन्नतेच्या मध्येच ही समस्त विषण्णता देखील त्याच्या भोवती आहे. याचं कारण जीवनाचं सत्य समजून सांगणारे सद्ग्रंथ हे त्याच्या जीवनाचा आधारभूत तत्व राहिलेली नाहीत. सद्ग्रंथ हे आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक झाले पाहिजेत, कारण ती संतांची वचनं आहेत. तो सनातन धर्म शिकवणारा ग्रंथ आहे, जीवनाचं खरं स्वरूप सांगणारा ग्रंथ आहे, कालातीत करणारा ग्रंथ आहे. परंतु या संपन्नतेचा पाऊस आपल्या जीवनामध्ये पडला आणि आम्हाला हे सर्व काही जणू थोतांड वाटू लागलंय. असं होता कामा नये सज्जनो. सद्ग्रंथ हा आपल्या जीवनाचा आधारभूत अविभाज्य असा घटक आहे. त्याचा आधार घ्यावा, स्वतःच्या जीवनाला आपण एक उत्तम वळण लावावं आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना देखील या रस्त्याच्या आधाराने घेऊन जावं. म्हणून तर श्री महाराज म्हणतात ना की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. स्वतःही गा, स्वतः त्याचा आनंद घ्या आणि लोकांना देखील त्याचं महत्व समजून सांगा. या सद्ग्रंथांच्या विषयीचं प्रेम हे जर आयुष्याच्या लहानपणापासून जर आपल्याला लागलं तर हे ग्रंथ आमच्या जीवनभर आम्हाला त्यांच्या छत्रछायेखाली ठेवतात. हे ग्रंथ आम्हाला कधीच रस्ता चुकू देत नाहीत बरं का. बघा, लहानपणी आपल्याकडे संस्कार वर्ग नसायचे, कारण की घरामध्येच आई वडील संस्कार करायचे. आजी आजोबांच्या बरोबर स्वाभाविकपणे संध्यावंदन व्हायचं, रामरक्षा गायली जायची, वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रही सहजपणे पाठ व्हायची. गीतेची संथा घेण्यासाठी बाहेर कोणी गुरुजी शोधावे लागायचे नाहीत, कारण की घरामध्ये ती एक अत्यंत उज्ज्वल अशी परंपरा असायची. गुरुकुल पद्धत आपल्याकडून नष्ट होत आली. त्यामुळं एकत्रित बसून सामुदायिक पठण करणं, वेदाध्ययन करणं या गोष्टी देखील आपल्या प्रथेच्या मधून हळूहळू बाहेर पडल्या. किंबहुना आजच्या काळामध्ये वेदाध्ययन करणं, आपले हे सर्व उत्तम असे स्तोत्र पठण करणं हे जणू काही काळाच्या मागं असलेल्या लोकांची लक्षणं अशा पद्धतीने समाजामध्ये बघितली जातात. परंतु जेव्हा हा पाऊस अशा पद्धतीने या प्रवर्षण पर्वतावरती पडत आहे, प्रभू रामचंद्रांच्या कानावरती या पावसाच्या पाण्याने आनंदित झालेल्या बेडकांचा आवाज येतोय. एकत्रितपणे बेडूक सुंदर ध्वनी करतायत या पाण्यामुळं, आणि त्या एकत्रित ध्वनींमधून प्रभू रामचंद्र जणू काही आम्हाला सूचित करू इच्छित आहेत की घरामध्ये देखील जेव्हा अशी संपन्नता येत असते त्यावेळेला देखील आपल्या घरातल्या मुलांना एकत्रित बसवून त्यांच्यावरती उत्तम संस्कार करावेत. स्वतः देखील या सद्ग्रंथांचा अभ्यास करावा, या वेदांचं पठण करावं, या स्तोत्रांचं गायन करावं, आणि ही सवय आपल्या घरातल्या लहान मुलांपासून सर्वांना लावत जावी. त्या सुंदर अशा मधुर आवाजामध्येच जणू काही या संपन्नतेच्या पावसामध्ये मनोहरी आवाज करणाऱ्या बेडकांचं गुंजन प्रभू रामचंद्रांना जाणवत आहे. पाऊस पडलेला आहे आणि जी झाडं ग्रीष्म ऋतूमध्ये होरपळून गेली होती त्या झाडांना नवीन पालवी फुटू लागलेली आहे. यांना उत्तम जल मिळाल्यामुळं त्यांची वाढ आता जोमाने व्हायला सुरुवात झाली आहे. जे वृक्ष आधीच डौलदार होते ते पाण्यामुळे स्वच्छ धुतले गेलेले आहेत. त्यांना विपुल प्रमाणामध्ये जल मिळालेलं आहे आणि त्यामुळे हिरवेगार झालेले असे हे वृक्ष अत्यंत सुशोभित दिसत आहेत. प्रभू रामचंद्र या हिरव्यागार वृक्षांकडे पाहतायत आणि मनामध्ये विचार करतायत की हे सौंदर्य कसं आहे. जणू काही एखाद्या साधकाला आपल्या साधनेतून जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या साधकाची अवस्था देखील अशीच या बहारदार वृक्षाप्रमाणे होते. सज्जनो, या प्रपंचाच्या त्रितापामध्ये आम्ही देखील असेच होरपळून जातो. ही आमची देखील अशीच पानगळती होते.
आम्ही देखील रोडावले जातो, खुंटले जातो. आमची प्रगती देखील कुठेतरी थांबल्यासारखी होते. परंतु कोणाच्या तरी करुणेचा पाझर आमच्यावरती जेव्हा असा पावसासारखा बरसतो आणि त्याची करुणा जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये या प्रसन्नतेची आम्हाला जाणीव करून देतात. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाची व्यक्त अवस्था काय? सज्जनो, ज्ञान याचा अर्थ केवळ ग्रंथ पाठांतर नाही. ज्ञान याचा अर्थ एखादी सिद्धी नाही. ज्ञान याचा अर्थ आहे केवळ प्रसन्नता. तो आतून स्वतः प्रसन्न आहेच, आपल्या आत्मानंदामध्ये सुंदर डोलतोय आणि अशा प्रसन्नतेकडे पाहून जो कोणी त्याचं दर्शन घेईल तो देखील प्रसन्नतेने भरून जातोय. ही प्रसन्नता आहे. समाधी पाहता समाधान होते. ही समाधी केवळ दर्शन घेताच आमच्या अंतरंगामध्ये समाधान निर्माण करते. हेच त्याचं रहस्य आहे की आम्हाला परमार्थामध्ये काय साधायचंय, हा आमच्या अंतरंगातल्या स्वानंदाच्या बहारदार अवस्थेला आम्हाला प्राप्त करायचंय. मग ते ज्ञान असेल नसेल, मग त्याला आम्ही आणखीन कुठली संज्ञा देऊ, परंतु एक आहे, जो संत आहे तो आनंदमय असलाच पाहिजे. जो ज्ञानी आहे तो प्रसन्न असलाच पाहिजे. प्रसन्नता यान गताभिषेकतस्तथा न ममले वनवास दुःखता. जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये प्रसन्नता हेच ज्ञान आहे बघा. आणि ही प्रसन्नता केवळ आपण स्वतः अनुभवतो असं नाही. आजच्या काळामध्ये आम्ही कोरोनाचा संसर्ग दिवस रात्र फोनवर ऐकतोय, लोकांकडून ऐकतोय, पेपरमध्ये वाचतोय. पण तुम्हाला सांगतो, ह्यापेक्षा देखील एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो रोग आहे प्रसन्नतेचा. आज तसे प्रसन्नतेचे रुग्ण खऱ्या अर्थाने आम्हाला सापडत नाहीत, हाच आमचा दोष आहे. परंतु या संतांच्याकडे का जातो आम्ही? आजच्याही काळामध्ये जे देहातले संत आहेत आणि जर ते तुम्हाला तुमच्या प्रारब्धवश त्यांच्या कृपेच्या मुळे जर प्राप्त झाले, जर त्यांचा संग झाला, तर संत केवळ एकाच गुणावरून ओळखावा आणि तो गुण म्हणजे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मनाला झालेला आनंद. बस या आनंदाची अवस्था हेच संताच्या हृदयाचं मोजमाप आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र या हिरव्यागार वृक्षांकडे पाहून म्हणतायत की वा वा, काय हा आत्मानंदामध्ये डोलतोय. आणि त्याला डोलताना पाहून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील प्रसन्न होऊन जात आहेत. अशा या वर्षा ऋतूमध्ये प्रभू रामचंद्रांचं लक्ष आणखीन एका घटनेकडे जातं. अर्क जवास पात बिनु भयहू, जस सुराज खल उद्यम गयऊ. प्रभू रामचंद्र पाहतायत की बहुतांश वृक्ष हे अत्यंत सुंदर हिरवेगार झालेत. अरे पण हे काय, काही काही मधली वृक्ष अशी आहेत की ज्यांच्यावरती पाऊस भरपूर पडतोय, परंतु त्यांच्यामध्ये मात्र कुठलीही नवीन पालवी फुटलेली दिसत नाही. किंबहुना त्यांची होती नव्हती पानं ती देखील झडून गेली. केवळ एक बांबू उभा राहावा त्याप्रमाणे ही झाडं आता उभी राहिली आहेत. अरे या झाडांची अवस्था तरी काय आहेत, कुठली आहेत ही झाडं? प्रभू रामचंद्र विचार करून बघतात आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे ही तर रुईची आणि तांबड्या घमासाची झाडं आहेत. बघा किती सूक्ष्म निरीक्षण आहे. ही रुईची आणि तांबड्या घमासाच्या असलेल्या झाडांचा एक गुण असा आहे की ही झाडं पावसाळ्यामध्ये झडून जातात आणि पावसाळ्याच्या पश्चात त्यांच्यामध्ये उन्हाळ्यात त्यांना थोडीशी वाढ झाल्यासारखी आपल्याला दिसू लागते. म्हणजे जेव्हा सामान्य जीव हा या अशा वर्षा ऋतूमध्ये अत्यंत बहारदार होत असतो, त्यावेळेला ही झाडं झडत असतात. यावरून प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये या झाडांच्या दर्शनाने एक कल्पना उगम पावती आणि ती अशी की अर्क जवास पात बिनु भयहू. ज्याप्रमाणे एखाद्या उत्तम श्रेष्ठ अशा राज्यामध्ये
दुष्टांचा प्रयत्न हा नष्ट होत असतो. त्याप्रमाणे ही झाडं देखील या वर्षा ऋतूच्या श्रेष्ठ काळामध्ये आपली ही अवस्था अशा प्रकाराने दाखवून त्यांच्या मनातलं दुष्टपणच आपल्याला दाखवत आहेत. बघा, आपला भारत देश हा अत्यंत महान आहे, श्रेष्ठ आहे, यात काही शंका नाही. आणि यामधला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी आपला बांधवच आहे. परंतु एक लक्षात घ्या की आपण आजच्या काळामध्ये अनेक वेळेला पाहतो की एखाद्या सरकारला, एखाद्या व्यक्तीला विरोध करण्याच्या पायी समोरचा मनुष्य हा इतक्या खालच्या थराला जातो की बऱ्याचदा नकळतपणे आपल्या देशहिताच्या विरुद्ध देखील त्याच्याकडून वर्तन घडून जातं. अनेकदा बाह्य शक्तींचा देखील तो हात हातामध्ये घेतो की ज्याच्यामुळं या श्रेष्ठ असलेल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कानपिचक्या दिल्या जातील. परंतु सुजाण व्यक्ती या सर्व गोष्टींच्याकडे साक्षी रूपाने पाहत असताना समजून घेतो की खरं तर आता हा श्रेष्ठ काळ आहे, हा उत्तम काळ आहे. एक निस्पृह नेता या देशातल्या प्रत्येकाच्या चांगल्या काळासाठी झटत आहे. मग अशा वेळेला या श्रेष्ठ काळामध्ये आपण देखील काही गोष्टी त्याच्याकडून शिकाव्यात. आपण देखील त्याच्या या मोहिमेमध्ये त्याचं बळ वाढवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करावा. परंतु या उलट बऱ्याचदा आपली अवस्था त्या श्रेष्ठ काळामध्ये स्वतःचा विकास करण्याच्या ऐवजी आपल्या मनातल्या मत्सरापोटी म्हणा, द्वेषापोटी म्हणा, किंवा काही पूर्वग्रह दूषित भूमिकेमुळे म्हणा, आपण नकळतपणे या अशा तांबड्या घमासासारखे किंवा रुईच्या झाडासारखे झिजून गेल्यासारखे, गळून गेल्यासारखे दिसत असतो. अशी आपल्या मनाची अवस्था होता कामा नये. विरोध हा तत्वाला असावा, विरोध हा व्यक्तीला नसावा, आणि मुख्यतः विरोध हा देशहिताला तर कधीच नसावा. ज्याला हा निरोप पाहिजे, ज्याला हा निरोप कळतोय, तो कधीच आपल्या जीवनामध्ये तांबडा घमासा होणार नाही. तो या संपन्नतेच्या काळामध्ये आपली आत्मोन्नती साधून घेईल. आपल्या जीवनाला देखील तो सर्व दृष्टीने विकसित करेल. प्रभू रामचंद्र बघतायत की खोजत कतहु मिलई नहीं धूरी, करई क्रोध जिमी धर्म ही दूरी. हे पल्लवहीन झाले आहेत. या झाडांच्या पश्चात प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यासमोर येतंय की या पावसामध्ये धूळ कुठेही दिसत नाहीये. आपण बघतो ना की जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा वारं वाहत असतानाही जमिनीवरची धूळ उडू शकत नाही. काय कारण असेल? कारण या पावसाच्या झालेल्या स्पर्शामुळं धूळ ही चिखलमय होऊन जाते, ती उडू शकत नाही. प्रभू रामचंद्र या धुळीची ही अवस्था पाहतात आणि मनामध्ये विचार करतात की जशी ही धूळ या वर्षा ऋतूमध्ये शोधूनही मिळत नाही, त्याप्रमाणे या क्रोधरूपी धुळीला जेव्हा धर्माचा संग प्राप्त होतो तेव्हा क्रोधरूपी या धुळीचं देखील चिखलासारखी अवस्था होते. आणि ती कितीही वेळा जरी अंतःकरणामध्ये तरंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असली, जरी तिला कितीही उडवून नेण्यासाठी वारं अनुकूल असलं, तरी देखील अंतःकरणामध्ये या क्रोधरूपी धुळीचे लोट उठू शकत नाहीत. कारण त्या क्रोधरूपी धुळीला धर्माची साथ प्राप्त झालेली असते. सजनो, केवढं सुंदर हे तत्वज्ञान आहे. ही क्रोध धुळीसारखी आहे, जिला कुठल्या तरी कुसंगतीचा वारा हा उचलतो आणि उचलल्यानंतर ही धूळ काय करते की पहिले ज्या व्यक्तीच्या डोळ्यामध्येच ती घुसते ज्याच्या हृदयामध्ये क्रोध उत्पन्न झालाय. क्रोध हा अग्नी आहे. ज्याच्या हृदयामध्ये अग्नी निर्माण झालाय तो अग्नी त्याला देखील जाळत असतो, त्याला देखील त्रास देतच असतो.
परंतु खऱ्या धर्माची जी व्याख्या आपण सुरुवातीला निरूपणाच्या आधी ऐकली, तेच जणू काही प्रभू रामचंद्र आपल्याला या टप्प्यामध्ये सांगतात की खरा धर्म काय, खरी ही सनातन धर्माची अवस्था ती काय. या धर्माचा संग झाल्यानंतर अंतःकरणामध्ये क्रोधाची उत्पत्तीच होत नाही. हा खऱ्या अर्थाने सनातन धर्म आहे. मग तिथं कुसंगतीचा वारा येईल, परंतु हा कुसंगतीचा वारा आपल्या अंतःकरणामधल्या शांतीला बिघडवू शकत नाही, हलवू शकत नाही. अशा रीतीने हा राग या धर्माच्या संगामुळं शांत होतो आणि सज्जनो, ज्ञानाची ही एक आणखीन व्यक्त अवस्था आहे. जसं आपण ज्ञानाचं एक सुंदर रूप बघितलं की ज्ञान म्हणजे प्रसन्नता आहे, त्याचप्रमाणे ज्ञान याचा अर्थ शांती देखील आहे. कारण शांतीशिवाय प्रसन्नता ही टिकू शकत नाही. शांती हा पाया आहे, प्रसन्नता हे कौलारू घर आहे. अशा या प्रसन्नता आणि शांती रूपी घरामध्येच आत्मस्वरूप हे नांदू शकतं बघा. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र आम्हाला या पावसाच्या पाण्याने भिजलेली ही धूळ या रूपाने साधकाच्या अंतःकरणामध्ये शांत झालेला क्रोध, आणि तो शांत म्हणजे ज्वालामुखी सारखा शांत नाहीये, तो सुप्त ज्वालामुखी नाहीये, तो या धर्माच्या संगाबरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीही अशांत होऊ शकत नाही. ज्या वेळेला ही ग्रीष्म ऋतूची अवस्था पुन्हा येईल, ज्या वेळेला या पाण्याचं बाष्पीभवन होईल, ज्या वेळेला धुळीचा पाण्याशी संग तुटेल, ज्या वेळेला क्रोधाचा धर्माशी असलेला संग सुटेल, त्याच वेळेला या त्रितापाच्या दाहामध्ये ही धूळ पुन्हा आपल्या अंतःकरणामध्ये घुटमळू लागेल बघा सज्जनो. म्हणून जीवनामध्ये धर्माचं अधिष्ठान हवं. धर्म ज्या सद्ग्रंथांमधून सांगितले जाते त्या सद्ग्रंथांचं नित्य चिंतन हवं, त्या सद्ग्रंथांचं नित्य पठण हवं, त्या सद्ग्रंथांमध्ये सांगितलेल्या मार्गाप्रमाणे घरोघरी वेद पठण हवं. आणि या सर्वातून आपल्या जीवनाचा वृक्ष हा बहारदार करून आत्मानंदामध्ये अखंड डोलत राहिला की त्या अशा बहारदार वृक्षाला पाहून प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील अत्यंत प्रसन्न होऊन जातात. सज्जनो, हे आजच्या चौपाईमधल्या दोह्यामधल्या काही चौपाया आपल्या समोर चिंतनाला घेतल्या. या 15व्या दोह्यामधल्या उर्वरित चौपाया आणि दोहा याचं चिंतन आपण आता पुढील काही कथा विभागांमध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.